हे हाय, वेलकम नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे सापुताऱ्याला. चला आता मी घरच्यांना सगळ्यांना सांगते आणि त्यांच्या रिॲक्शन्स आपण बघू तरी काय करताय सगळेजण. राया, मम्मी तर झोपलाय. जायचं ना सापुताऱ्याला? चला ना मग. हा, आता एवढ्यात झोपवला. राया झोपलेला आहे, त्याला थोडा वेळ झोपू देऊ. आणि रायाला झोपेतूनच उठून घेतलंय आम्ही आणि तसंच रायाला घेऊन चाललोय. राय, कुठं जायचंय आपल्याला? कुठं जायचंय? हा, सगळे छान तयार होऊन मस्त आम्ही निघालो होतो सापुताऱ्याला जाण्यासाठी. पूर्ण फॅमिलीच आज आम्ही जाणार होतो आणि आम्ही एका विशेष कार्यक्रमाला अटेंडन्स लावणार होतो. राया, मळ्यात जायचंय आपल्याला, सापुताऱ्याला नाही. रायाला फसवण्यासाठी आम्ही मुद्दाम मळ्याच्या रस्त्याने जात होतो आणि त्याला खरंच वाटलं की आम्ही मळ्याच्या रस्त्याने जातोय, पण आम्ही चाललो होतो सापुताऱ्याला. आम्ही त्याला थोडंसं चिडवलं सुद्धा. मला जनावर माहित आहे ना, सापुतारा. आपण खरंच मळ्यात चाललोय असं. मग तू नाराज का बरं झाला होता? नुकताच सगळीकडे पाऊस पडून गेलेला होता, त्याच्यामुळे सगळीकडे अगदी हिरवागार निसर्ग होता आणि झाडं इतकी छान होती रस्त्यानी की सगळं बघत आम्ही मस्त निघालो होतो. सगळीकडे भाताची शेती आणि अशी हिरवीगार चादर पसरलेली होती. गप्पा मारत आम्ही आपली महाराष्ट्राची हद्दसुद्धा पार करून आता चाललो होतो गुजरातमध्ये. आणि थोड्याच वेळात आपल्याला दिसणार आहे गुजरात आणि तिथे आपण जाणार आहे सापुताऱ्याला, जे आहे गुजरात आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवर. आधी सगळ्या चेकिंग्स होतील, सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट होतील आणि मग आम्ही सीध्या डायरेक्ट सापुताऱ्यामध्ये पोचलो. उंच डोंगर रांगांमध्ये वसल्यामुळे हे आहे एक थंड हवेचं ठिकाण, जे नेहमीच थंड आणि शांततादायक असतं. आणि इथे आहे लेक, जिथे आपण बोटिंगसुद्धा करू शकतो. आणि नुकताच इथे मान्सून फेस्टिवलसुद्धा चालू झालेला आहे, त्याच्यामुळे संपूर्ण सापुतारा अगदी सजल्यासारखं तयार झालेलं होतं. आणि या मान्सून फेस्टिवललाच बघण्यासाठी आम्ही स्पेशली आलो होतो. सापुताऱ्याला कधीही या, वातावरण एकदम हॅपनिंग. उन्हाळ्यामध्ये तुम्ही याल तेव्हा सगळीकडेच पर्यटक, कारण छान अशी थंड हवा, त्याच्यासोबत बोटिंग आणि बाकीच्याही ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील. आणि पावसाळ्यात मान्सून फेस्टिवल स्पेशालिटी आणि सगळीकडे पाऊसच पाऊस, धुकंच धुकं आणि तरीही पर्यटक प्रेझेंटच. हा आहे तिथला एक सुंदर असा वॉटरफॉल, जो रात्रीच्या वेळी अगदी सुंदर दिसतो. तोही तुम्हाला मी पुढे व्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि आता आम्ही पार्किंगसाठी जागा शोधत होतो. पार्किंग पण सगळीकडे फुल होती. आणि फायनली पोचलो आम्ही सापुताऱ्याला. राहायची धमाल मस्ती सुरू झालेली आहे. आम्ही आलो होतो सापुताऱ्याच्या मान्सून फेस्टिवलसाठी. वीकडेज असून सुद्धा पार्किंग अगदी फुल आहे. पण मौसम तसा कशी बशी गर्दीमध्ये आम्हाला पार्किंगला जागा भेटली. आणि इकडे अशा मस्त सायकल लावलेल्या ह्याच्या फोटो काढण्यासाठी आहेत. आता आम्ही जरा थोडंसं फिरतो
आणि मग आपण मान्सून फेस्टिवल कुठे आहे ते बघायला जाऊ. संध्याकाळची वेळ आहे, अगदी छान वातावरण झालेलं आहे, मस्त एकदम. आणि आता आम्ही चाललोय त्या मान्सून फेस्टिवलच्या इकडे पायी पायी, मस्त एक्सप्लोर करत करत एक एक गोष्टी बघत बघत चाललोय. तुम्हाला पण दाखवणार मी. तिकडे हा लेक आहे जिकडे आपण बोटिंग करू शकतो. पावसाळा आहे त्यामुळे खूप पाणी आहे सगळीकडे. आणि फायनली शोधत शोधत आम्ही आलो मान्सून फेस्टिवलच्या गेटवर. पण अचानक काय झालंय बघा आमच्यासोबत. आणि रायाने कार्यक्रम करून घेतलाय. दाखव राया, कुठे लागलंय तुला. आता आजी रुमाल बांधून देते आमच्या छोट्या बाळाला. राया पडला नाही तर कुठलीच ट्रॅव्हलिंग होणारच नाही. आणि मग असा लंगडत लंगडत तो त्याच्या पप्पांकडे निघाला. तोपर्यंत आम्ही इथले सगळे बोर्ड्स बघत होतो. आणि आज नक्की कुठला कार्यक्रम आहे हे सुद्धा आम्ही विचार करत होतो. गुजरात टुरिझमच्या वतीने गुजरातमधले जे स्पेशल स्थान आहेत त्यांची इन्फॉर्मेशन देण्यासाठी एक छोटंसं कार्यालय त्यांनी बनवलेलं होतं. आणि इथे काही शॉपिंग सेंटर्ससुद्धा त्यांनी बनवलेले होते. आता बघू आपण गुजरातची स्पेशालिटी. गुजरातमध्ये जे जे स्पेशल आहे, जसं द्वारकाधीश टेम्पल, त्यानंतर सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्यानंतर राणी की वाव पटन गुजरातमध्ये, त्यानंतर द्वारका बीच, गीर नॅशनल पार्क, स्टॅच्यू ऑफ युनिटी, हे सगळे जे गुजरातमध्ये फेमस आहे ते सर्व आपल्याला इथे लावलेलं दिसतं. पण ज्या सापुताऱ्यामध्ये आले तरी हे सापुताऱ्याचे सगळे हायलाईट्स आहे. जसं सापुतारा लेक, त्यानंतर गिरा वॉटरफॉल, आर्टिस्टिक विलेज, सनराईज पॉईंट, सनसेट पॉईंट. आणि इकडे काही ॲक्टिव्हिटीज त्यांनी घेता येते, त्याच्यासाठी हॉल त्यांनी तयार केलेला आहे. आता आपण मध्ये जाऊन बघू. मान्सून फेस्टिवलसाठी गुजरात सरकारकडनं असा मोठा प्रशस्त हॉल बांधण्यात आलेला होता. आणि अगदी AC आणि वॉर्मरची सुद्धा सुविधा केलेली होती. आणि क्लीन टॉयलेट्सची सुद्धा सुविधा होती. हे खूप छान केलेलं होतं. तिथे काही कॉलेज स्टुडंट्सचे जे ग्रुपने आलेले होते त्यांचे गेम्स सुरू होते. मी पण आमच्या स्टेजवर फोटो काढण्याची हौस आता पूर्ण करून घेतोय. आम्ही सुद्धा स्टेजवर जाऊन मग आमचे काही फोटोज क्लिक करून घेतलेत. आणि गुजरात आहे म्हटल्यावर गरबा दांडिया या झाल्याच पाहिजे. त्यामुळे ह्या ग्रुपसोबत मी सुद्धा दांडिया किंवा माझे गरबा खेळण्याची हौस पूर्ण करून घेतली. मग सुरू झाली संगीतकारांचे गाणे ओळखण्याची स्पर्धा. नहीं है, बहुत वक्त हो गया उनको सीखने को छोड़े. वो उनके बहुत सारे रोमांटिक है
डांसिंग सॉन्ग भी है और उसको उडली सिंगर से भी हम लोग जानते हैं। नाम है किशोर दा यानी कि किशोर कुमार मैम। यस, किशोर का खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस है ये वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है। मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है। मैम आपका नाम? ज्योत्सना। योजना। योजना जी के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए। बहुत ही, शायद ये गाना पड़ोसन फिल्म से है। यस है ना, बहुत ही पॉप्युलर फिल्म थी। आणि माझे आवडते सिंगर किशोर कुमार यांचं छानसं गाणं मी सुद्धा प्रेझेंट केलं आणि मग पुढचे कार्यक्रम चालू झाले. त्यात होतं डांग जिल्ह्याचं पारंपरिक असं गाणं. मडक्यामध्ये मोराचा पीस उभा करून त्याला तेल किंवा पाणी लावून आणि मग त्यातनं छान असा म्युझिक, एक छान इन्स्ट्रुमेंटल म्युझिक निर्माण केलं जात होतं. आणि मग वेळ होती डांगी पारंपरिक नृत्यांची, ज्याच्यासाठी हे सगळे कलाकार सज्ज झालेले होते आणि आम्ही सुद्धा सज्ज झालो होतो. खूप वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झिशन करून त्यांनी आमचं मनोरंजन केलं. वाह भाई वाह, एक बार बतानी जोरदार. आणि मग सगळ्या प्रेक्षकांनाही त्यांच्यासोबत डान्स करण्यासाठी बोलवण्यात आलं. मग मी कुठे मागे राहते, मी सुद्धा चालू पडले. मस्त लोकनृत्य केल्यानंतर मग आम्ही निघालो पुढे जाण्यासाठी. रायाचे थोडे फोटोज सुद्धा आम्ही क्लिक करून घेतलेत, जे मान्सून फेस्टिवल रेनबोमध्ये होते. आणि छत्र्यांचं इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं की काही वेगळंच वाटत होतं. आता करू थोडीशी शॉपिंग. तिथेच बाजूला लावलेलं होतं हस्तकलेचं प्रदर्शन आणि मग आम्ही सुद्धा गेलो शॉपिंग करण्यासाठी. आधी सर्वात पहिले रायाची शॉपिंग करणं बाकी होतं, पण मग आम्ही बाकीच्याही वस्तू बघणार होतो, कारण हस्तकलेच्या वस्तू फार सुंदर असतात. वेगवेगळ्या वस्तूंचे वेगवेगळे स्टॉल इथे लावलेले होते. रायासाठी काही खेळण्या आणि आम्ही काही ड्रेस मटेरियल तिथून छानपैकी हातमागावरचे खरेदी केले.
आणि मग आम्ही निघालो घरी जायला. आज सापुताऱ्याची एक वेगळीच दुनिया आम्ही बघितली. तर आजचा हा मान्सून फेस्टिवल व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.